राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा। चिंचपाडा गावातील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। खाजगी लक्झरी बसेसच्या भरधाव वेगाला आवर नसल्याने अपघाताला आमंत्रण। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे फाट्याजवळ सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे चिंचपाडा गावात शोककळा पसरली आहे। महेश राजेंद्र निकम, वय 18, राहणार चिंचपाडा असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ऋषभ अतुल जैन, वय 18, हा गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार महेश निकम, ऋषभ जैन हे दोघे दुचाकीवरून जात असताना समोरून धुळ्याकडून सुरतकडे जाणाऱ्या श्रीनाथ ट्रॅव्हल्सच्या भरधाव लक्झरी बसने क्रमांक AR01R 6363 यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की महेश निकम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ऋषभ जैन गंभीर जखमी झाला। जखमी ऋषभ याने जैन याला तातडीने उपचारासाठी सुरत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश मोरे पुढील तपास करत आहेत। या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। महामार्गावर भरधाव वेगाने चालणाऱ्या लक्झरी बसेसचा वेग नियंत्रित करण्याची अत्यंत आवश्यकता असून मोटर वाहन निरीक्षकांनी याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। दरम्यान 4 रस्ता असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे अपघातांना आयते निमंत्रण मिळत असून गंगापूर महालक्ष्मी हॉटेल ते शिवांश पेट्रोल पंप पर्यंत कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने तसेच संपूर्ण महामार्गावर काळाकुट्ट अंधारामुळे अपघाताला तोंड द्यावे लागत असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे। बोलाराम गावित, तापी परिसर न्यूज, विसरवाडी।